झी 24 तास एक पाऊल पुढे। आजकाल सर्वच जण थोड्याफार प्रमाणात हेल्थ कॉन्शियस झालेत, मग त्यासाठी डाएट जिम करणाऱ्यांची काही कमी नाही। त्यातही वानार जिम इज मस्ट असा फंडा असणारे अधिकच। अशाच जिम गोअर्ससाठी काही स्पेशल गाईडलाईन्स जिम एक्सपर्ट लीना मोगरेकडून। हाय, मी लीना मोगरे, डायरेक्टर लीना मोगरे फिटनेस। आज आपण न्यू वुमन ह्या शो मध्ये फिटनेसच्या खूपशा गैरसमजुती दूर करणार आहोत। त्याच्यामध्ये जेव्हा आपण जिम जॉईन करतो तिथे आपण असेसमेंट म्हणजे काय, वॉर्म अप म्हणजे काय, वेट ट्रेनिंग म्हणजे काय, फंक्शनल ट्रेनिंग म्हणजे काय, स्पिनिंग म्हणजे काय, या चित्कार गोष्टी सगळ्यांच्या मनात असतात की मी वजन कमी करू, पर्सेंटेज फॅट कमी करू, मसल वाढवू, माझं लोअर बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे, माझे आर्म्समध्ये प्रॉब्लेम आहे, माझं फेसचं फॅट कमी करायचं आहे। अशा वेगवेगळ्या गोष्टी सगळेजण आम्हाला विचारत असतात। तर आपण सगळेजण आज बघणार आहोत की पहिले व्यायाम चालू करायच्या आधी काय काय करायला पाहिजे। So now we'll start with warm up. जेव्हा आपण जिम मेंबरशिप घेतो तेव्हा आपण काय व्यायाम करावा किंवा ह्या ट्रेनर्स आपल्याला काय व्यायाम सांगतायत हे बरोबर आहे की नाही हे आपल्याला कसं माहिती। तर पहिले आपण फिटनेस असेसमेंट करायला पाहिजे, जिथे आपली मसल स्ट्रेंथ, BMI, मग आपले मेजरमेंट, आपलं पर्सेंटेज फॅट, कार्डिओ रेस्पिरेटरी एंड्युरन्स, मग आपली फ्लेक्सिबिलिटी काय आहे, आपला हार्ट रेट झोन काय आहे, हे सगळं कळलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी पहिले आपण फिटनेस असेसमेंट करावी आणि त्याच्यानंतर आपलं काय शेड्यूल आहे हे कस्टमाइज शेड्यूल, म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं आणि जे रिस्पॉन्ड आपण करतो ते वेगळं असतं। तर त्यामुळे आपला जो व्यायाम असतो, जेव्हा वेट ट्रेनिंग पाहिजे का स्पिनिंग पाहिजे का योगा पाहिजे किंवा कार्डिओ किती करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या फिटनेस असेसमेंट ठरवेल। तर हे जे व्यायामाचे प्रोग्राम आहेत हे तुमचा ट्रेनर ह्या बेसिसवरती ड्रॉप करेल। आणि जेव्हा आपण व्यायाम चालू करता तेव्हा पहिली गोष्ट आपण वॉर्म अप आणि त्याच्यानंतर कूल डाऊन, ह्या दोन गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहे। कारण आपण जर का व्यायाम विदाऊट वॉर्म अप चालू केला तर आपल्याला खूप इंजुरीज होऊ शकतात आणि आपली हार्ट रेट सडनली वाढून आपल्याला थोडासा हार्ट ट्रबलही होऊ शकतो। सो वॉर्म अप इज व्हेरी इम्पॉर्टंट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कूल डाऊन। कूल डाऊन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, कारण कूल डाऊनमुळे आपली हार्ट रेट जे वरती असते व्यायाम करताना हार्ट रेट झोन मध्ये ती खाली येते हळूहळू अँड युअर बॉडी प्रोसेसेस कम बॅक टू नॉर्मल। म्हणजे तुमचं जे स्वेटिंग असतं, तुमचं जे हाय हार्ट रेट असतं ते सगळं बॅक टू नॉर्मल येतं आणि त्यामुळे दॅट इज व्हेरी इसेन्शियल। आणि कूल डाऊन नंतर तुम्ही थोडंसं स्ट्रेचिंग करू शकता आणि ईच स्ट्रेच यू कॅन होल्ड इट फॉर 30 सेकंड। तर वॉर्म अप आणि कूल डाऊन हे खूप मोठे इसेन्शियल पार्ट आहे तुमच्या वर्कआउटचे। सो दीज वर थोडेसे आपण जे मिथ्स आपल्याला आहेत ते आपण आज क्लिअर केले। सो बी हॅपी, बी फिट। इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर पाहूया सुपर मॉम साठी काही स्पेशल टिप्स। झी 24 तास एक पाऊल पुढे।